तुमच्या टीनेजरशी असलेली भावनिक दरी तुम्हाला भरून काढायची असेल तर हे कम्युनिकेशन टूल तुम्हाला नक्की मदत करेल. बरेच पालक म्हणतात माझं मूल काही ऐकतच नाही, बोलतच नाही, दुर्लक्ष करतं. पण खरं सांगू का, मुलं मुद्दाम दूर जात नाहीयेत. मुलं तेव्हाच शांत होतात जेव्हा त्यांना समजून घेतलं जात नाही. आजकाल आरडाओरड करून, उपदेश देऊन किंवा तुलना करून नाही तर योग्य ते कम्युनिकेशन टूल वापरलं तर मुलांशी पुन्हा कनेक्शन तयार होऊ शकतं. जेव्हा आपण त्यांचं ऐकायला लागतो, त्यांना समजून घेतो, तेव्हा मुलं बोलायला लागतात. ती दरी कमी होते आणि एक सुरक्षित नातं तयार होतं. बऱ्याचदा मुलं चिडचिड करत असतात, त्यांचा मूड एकसारखा राहत नाही, स्पेशली टीनेजर्स. मग आपण काय बोलतो, काय सारखी चिडचिड करत असतेस, रोजच झालंय तुझा कधीच मूड चांगला नसतो. पण त्याऐवजी जर आपण असं म्हणालो, बराच वेळ झाला मी पाहते तुझा मूड चांगला नाहीये, मला त्याचं कारण कळेल का, मी तुझी काही मदत करू शकते का, इथे नियंत्रण नाही तर कनेक्शन तयार होतं आणि हळूहळू तो इमोशनल गॅप कमी व्हायला मदत होते. जर तुम्हालाही तुमच्या टीनेजरशी शांत आणि समजूतदारपणाने संवाद करायचा असेल तर मला कमेंटमध्ये कनेक्ट लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.